मराठी परिवारामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. आय होप सर्व ठीक असाल, मजेत असाल, सुखरूप असाल, सदैव सुखरूप राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आणि चला, आणि मी आता स्वयंपाकाची तयारी करणार आहे. तर सकाळचे वाजले आहे आता 11, कारण की खूप टाईम झालेला आहे. आज थोडं एक्स्ट्रा कामं जर काढले ना तुम्हाला, तर त्यामुळे आता मी मस्त छान कारल्याची भाजी बनवून आहे. तर स्वयंपाकाची माझी तयारी सुरू आहे. तर आता कारल्याची भाजी बनवलेली आहे. तर चला, सकाळच्या टायमाला आम्ही याच्यातलं पाणी पित असते. दर्श, रोहन आणि मी, सचिन तर पेत नाही. त्यांना किती सांगितलं तरी त्यांनी फ्रीजमधलं पाणी पित असते. तर त्यामुळे ना आम्ही फक्त तिघं याच्यातलं पाणी पितो. आणि बघू आता याच्याने म्हणतात की खूप छान चेहऱ्याला रिझल्ट देते. तर आता म्हणजे खूप छान चेहऱ्यावर ते जाते. तर बघू आमच्या चेहऱ्यावर किती ते वेळ बनवून. तर आणि पाणी खरंच त्याला खूप छान वाटतं. याच्यामध्ये थोडी टेस्ट वेगळी वाटते. अगोदर रुहान म्हणायचं की मम्मी थोडं पाणी वेगळं वाटते, पण आता तो पितो याच्यातलं. तर त्यासाठीच मी हे बॉटल घेतलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये. आणि खरंच अधिक मासामध्ये हे बॉटल मी, आणि हे बघा हे पडली पण आणि चपकली, आणि इथं सुद्धा याचा फुटलेला आहे. तर माहीत नाही कोणाच्या हाताने फुटले, काय झाले. तर जशी होती तशी परत आपण रिटर्न ठेवतो. तर चल असू द्या, आता जे झालं ते झालं. तर आता मी स्वयंपाकाची तयारी करते. मग ना मस्त कारल्याची भाजी फायनली माझी झालेली आहे. आणि खरंच खूप फेवरेट आहे माझी. तर खरंच खूप फेवरेट आहे माझी ना. खरंच खूप फेवरेट भाजी आहे कारल्याची, आणि मला खरंच खूप आवडते. मी संपतपर्यंत ते भाजी खात असते. सपोज रात्री राहिली तर रात्रीसुद्धा खाते, आणि अगल्या दिवशीसुद्धा पण खाते. पण हो, हे भाजी बिलकुल फेकत नाही मी, कारण की माझी फेवरेट भाजी आहे. लहानपणीने मला ही बिलकुल भाजी आवडत नव्हती, कारण की मला पाहायलासुद्धा नव्हती आवडत ही भाजी. पण आता ना तीच भाजी माझी एवढी फेवरेट आहे की मला खरंच खूप आवडते, आणि खूप मी आवडीनंसुद्धा पण खाते. आज ना माझ्या झाडाला बघा असं छान मस्त गुलाबाचं फूल लागलेलं आहे, आणि एवढं सुंदर वाटत आहे ना ते दिसायला. तर आता हे पावसाळ्यामधलं पहिलं फूल आहे जे झाडाला लागलेलं आहे, आणि हे ना छोट्या छोट्या कड्या आहे. तर आता याला असं छान मस्त बहार आलेला आहे, आणि मला हे पूर्ण आता व्यवस्थित करायचं आहे. तर हे असे पूर्ण फाटे वगैरे असे फुटून आहे, तर मला असे पूर्ण व्यवस्थित करायचे आहे आता याला. तर आता हे ना मी पूर्ण दुपारच्या टायमाला करणार आहे. हे नाही मी पूर्ण आता दुपारच्या टायमाला करणार आहे, कारण की आता पूर्ण जेवण वगैरे पूजा व्हायची आहे. पहिला अगोदर पूजा करून घेते, मग जेवण करते, आणि दुपारच्या टायमाला ना हे पूर्ण आवरून घेते. कारण की हे राहिलं तसंच राहून जाते. मला झाडं पण, प्लांट्स पण आणायचे होते. मी म्हटलं मला फुलाचे आणायचे होते, कारण की हे पूर्ण शोचे झाड आहे माझ्याकडे. फक्त फुलामधून फक्त हे गुलाबाचंच फुलाचं झाड आहे, नाहीतर मग हे पूर्ण शोचेच झाडं आहे. तर माझी अशी इच्छा आहे की छोटे छोटे तरी फुलाचे झाडं असावं, की ते आपल्या रोज देवालासुद्धा अर्पण व्हावे. तर आणि दिसायला पण खूप छान वाटते आणि भारी वाटते फुलाचे झाडं शोच्या झाडापेक्षा. शोच्या झाडं तर खूप सुंदर आहेत, पण हो फुलाचे ना झाडं खरंच दिसायला आणि खूप प्रसन्न वाटते त्यांना, असं छान बघून मस्त भारी वाटते. तर आता माहीत नाही तर केव्हा जाणं होईल नर्सरीमध्ये. आणि नर्सरी पण खूप दूर दूर आहे. आता बघू जे जवळची पडेल तिथून मी छान मस्त 5 तरी झाडं घेऊन येईल फुलाची. माझी एवढी तरी आवड आहे, कारण की ना मी खूप मोठा कचरा पण लावणार नाही आहे. त्यांना खरंच म्हणजे सांभाळणं खूप मुश्किल होते. तर त्यामुळे ना मी फक्त 5 झाडं आणणार आहे, आणि एवढीच झाडं ठेवणार आहे. आता खूप काही अजून कुंड्या वगैरे आणणार नाही आहे, आणि खूप काही झाडं तुम्ही तयार करणार नाही आहे, जोपर्यंत माझ्या पूर्ण घराचं काम टोटली होत नाही. आता ह्या टायमालासुद्धा माझं घराचं काम काही म्हणजे झालेलंच नाही आहे. तर बघू आता जेव्हा होईल ना मी, तेव्हा मस्त छान माझी मस्त एक बाग अशी तयार करेल, एक नंबर. प्लांट्स आहे तेवढे अशी छान व्यवस्थित त्याला प्रॉपर ठेवते, आणि त्यांची छान काळजी घेते. तर स्वयंपाक वगैरे माझा पटापट आटपून झालेला आहे. तर आता मस्त छान जेवण करून घेते. माझी फेवरेट भाजी आहे. तर आणि हा टी व्हीचा विचार करत असेल ना तुम्ही, तर मी टी व्ही घेतलेलीच नाही आहे, कोणती पण नाही आहे. हेच टी व्ही आता चालवणार आहे, कारण की ना हे खरंच टी व्ही खूप छान आहे. आणि असं पण माझ्या घरी टी व्ही कोणी बघत नाही. मला घ्यायची आहे, पण जोपर्यंत तुम्हाला म्हटलं की माझा पूर्ण घराचं टोटली काम होत नाही,
तोपर्यंत मी काहीच फर्निचर वगैरे घेणार नाही आहे. तर जोरात चालवणार आणि जेव्हा बंद वगैरे पडेल तर मग बघू नंतर काय करायचं आहे तर. पण असे माझ्या घरी ना मला पण टी व्ही बघायचा शौक नाही आहे. सचिनला दुपारच्या टायमाला वगैरे थोडंफार बघितलं तर बघितलं, नाही तर मग मोबाईलच बघत असतात. आणि आता मुलांची स्कूल वगैरे लागली आहे तर त्यांना तर बिलकुल टाईम मिळतच नाही. तर ते टी व्ही फक्त अशीच पडून राहते. तुमच्यासोबत जेव्हा नवीन टी व्ही येईल ना तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता मी छान मस्त जेवण करते. तर कपडे ना अजून घड्या व्हायचे आहे. 6:45चा टाईम झालेला आहे आता. तर पार्लरचं कस्टमर आलेले होते 3:30 4:45ला कस्टमर आलेले होते आणि आत्ता 5:45ला कस्टमर गेले, कारण की लग्न होतं त्यामुळे. नाहीतर सीझन तर थोडं आता थंडच आहे, कारण की तुम्हाला माहीत आहे आता कस्टमर वगैरे असतात. थ्रेडिंग, कटिंग, क्लीनअप वगैरे तर ते सुद्धा सुरू आहे असे. तर पार्लरचे जर कस्टमर जर आले ना तर माझी सर्वच कामं तशी पडून राहते. काय होते की माझे भांडे, माझे कपडे, मुलं जर आले ना तर तसेच पूर्ण काही त्यांचे टिफिन वगैरे सर्वच पडून राहते. आणि फायनली मी पहिलं दळण ठेवून आली चक्कीवर, कारण की उद्याला ना चक्की बंद असतात, त्यामुळे मला आजच दळण आणायचं होतं. तर त्यामुळे आता मला भरपूर टाईम झालेला आहे आणि स्वयंपाक पण काहीच झालेला नाही आहे माझा. तर आता पहिले थोडी एनर्जीसाठी ना थोडा पहिले चाय वगैरे घेते. तर दुपारचा मी चाय वगैरे घेत नाही, पण हो ज्या दिवशी मला जर खूप काम वगैरे झालं आणि थोडं जास्त एक्स्ट्रा कामं वगैरे झाले ना तर मग मी ना चाय घेते. त्या दिवशी चाय घेते मी, कारण की थोडं रिलॅक्स त्याच्यानेच वाटते. चायने माहीत आहे सर्वाला रिलॅक्स होतात. तर त्यामुळे ना आता मी थोडासा चाय वगैरे घेणार आहे, थोडा चाय बनवणार आहे. तर असं आहे, जे गृहिणी घरी वगैरे तिचा काही छोटा मोठा जर बिझनेस जर असेल ना तर तिचा तो छोटासा बिझनेस असेल त्यालासुद्धा हँडल करावं लागते, घरालासुद्धा हँडल करावं लागते. मुलं येतात त्यांचंसुद्धा बघावं लागते. मधामध्ये असतात ना कस्टमर सुरू असतात, मम्मी मला कपडे दे, मम्मी मला जेवू दे. तर असं त्यांचं सुरू असतात, ते सुद्धा हँडल करावं लागते. कोणी कोणी कस्टमर म्हणतात की ताई तुम्ही एवढं सारं कसं काय मॅनेज करतात. तर आता सीझन तर वगैरे काहीच नाही आहे, तर त्यामुळे मला तेवढा प्रॉब्लेम वगैरे जात नाही. पण हो, उन्हाळ्यामध्ये ना थोडा प्रॉब्लेम जातो. तर मुलं वगैरे घरी राहतात तर मी बाकीचे कामं असेच ठेवून देते, काहीच करत नाही. कारण की आपण जेव्हा कोणता जर जॉब जर म्हणजे आपण छोटं मोठं जे घरी काम करतो ना, आपल्याकडे जर कोणी कस्टमर येतात तर आपण त्यांना बसवून आपण आपले कामं नाही करू शकत. तर मी कधीच असं कधीच करत नाही. सपोज आता कोणाचं म्हणजे फेस पॅक वगैरे लावणं आहे, कोणाला ब्लीच लावणं आहे, तर मी तेवढ्या ह्याच्यामध्ये जाते आणि जे छोटं-मोठं ते माझं कोणतं असं काम असेल ना ते मी पटकन आवरून घेते. तेव्हाच माझं थोडंफार मॅनेज होऊन जाते तेव्हा. आणि उन्हाळ्यामध्ये ना जर खूप जर कस्टमर राहिले तर मग मी अर्धा तरी ब्रेक घेते किंवा मग 15-20 मिनिटाचा तरी ब्रेक घेते, की पटकन मी भात, कणिक वगैरे मांडून घेते, कणिक भिजवून घेते, भाजीचं वगैरे चिरसारा वगैरे करून घेते. तर असं करून थोडं हँडल करावं लागते. जे गृहिणी घर सांभाळून आपला छोटा-मोठा बिझनेस करते ना, तर त्या गृहिणीला माहीत असते की कसं हँडल करावं लागते. आणि अशी बाकीची पूर्ण कामं पडून होते. माझे भांडे, कपडेसुद्धा काढायचे होते माझे सुकलेले, दळणसुद्धा मला घेऊन जायचं होतं आणि घरालासुद्धा झाडूसुद्धा व्हायचा होता. बेसिनमध्ये ते भांडे, टिफिन तसेच आणि असेच कामं होते. तर आता फायनली झालेले आहे. तर फक्त घडी व्हायची आहे. तोपर्यंत मी छान पहिले चाय बनवते, मस्त थोडा चाय घेते, त्याच्याने थोडं माइंड फ्रेश होईल आपल्याला. तर इकडे असं छान मस्त चाय ठेवलेला आहे, एक नंबर आता मस्त गुळाचा. आता थोडं फ्रेश वाटेल चाय घेतल्यानंतर. आणि हे आहे तुरी, आणि मला आता ना याचा भात बनवायचा आहे. हे सचिननेच भिजू घातलेले होते, केव्हा घातले मला हे सुद्धा माहीत नाही. त्यांची इच्छा होती आणि त्यांनी थोडंसं ना याच्यामध्ये चणे थोडेसे ॲड केलेले आहे. तर आता मला छान असं भात बनवायचा आहे मस्त. पहिले अगोदर चाय वगैरे घेऊन घेते. चाय माझा झालेला आहे. आणि हे सकाळी ना ताक आलेलं होतं, तर ताकसुद्धा आता मी याची छान मस्त कढी करून घेणार आहे. तर आज स्वयंपाकामध्ये कुंड्याचं काम करणार होते, पण कुंड्याचं काम ना माझं काही झालेलं नाही आहे. तर ते राहूनच गेलं दुपारच्या टायमाला, कारण की ज्वारी वगैरे मला थोडी क्लीन करून घ्यायची होती, थोडं साफ वगैरे करून घ्यायचं होतं. ज्वारीचं पीठसुद्धा, कारण की आता ना डाएटमध्ये ज्वारीचं पीठ ठेवलेलं आहे
संध्याकाळच्या टायमाला म्हणजे खाण्यामध्ये म्हणजे सचिन, मी आणि आई आम्ही पोळी टोटली आता सध्या बंद आहे, कारण की आईने सांगितलं होतं मला की संध्याकाळच्या टायमाला मला भाकर देत जा. तर ज्याच्याने शुगरचं प्रमाण कमी होते. त्यांनी माहीत नाही कुठून काय ऐकलं तर आणि मला पण माहीत नाही की शुगर कमी होते नाही होत. तर त्यांनी जसं त्यांना ठीक वाटे मी तसं त्यांना बनवून देते. मग मी म्हटलं चला आपलं पण थोडंफार आपल्या हेल्थीवर थोडासा असर पडेल. आणि मी भाकर जर खाल्ली ना तर खरंच माझं वेट कमी होते आणि फिटनेस पण खूप छान म्हणजे फिटनेस पण खूप छान दिसते वेट कमी झाल्यामुळे. आणि सचिनसुद्धा भाकर खात असते. तर त्यामुळे मग दुपारच्या टायमाला ना ज्वारी वगैरे क्लीन करून घेतली, साफ करून घेतली. गहू कालच साफ करून ठेवलेले होते मी. अशी साफच राहते तरी पण मी एकदा निवडून घेते. तर हे सुद्धा काम आटपून गेलं आणि त्यामुळे माझं कुंड्याचं काम राहूनच गेलं. आता ना उद्याला नाडाचा दिवस आहे. आता माहीत नाही साफ होते नाही होत, टाईम मिळते नाही मिळत, कारण की मला थोडं एक्स्ट्रा पण अजून काम आहे उद्याला, ते सुद्धा आवरून घेते. तर चला पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूसाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येईल मी. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर आणि सर्वांनी काळजी घ्या. तर चला बाय.